नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑनलाईन प्रोसेस फॉर मायग्रेशन सर्टिफिकेट SPPU पुणे. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गुगल मध्ये आल्यानंतर टाईप करा मायग्रेशन SPPU. तर पहिलंच जी वेबसाईट दिसेल तुम्हाला सर्टिफिकेट सेक्शन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, तर त्याच्यावरती जा. त्यावरती गेल्यानंतर हे असं डॅशबोर्ड ओपन होईल. तर इथं अप्लाय फॉर ऑनलाईन मायग्रेशन, तर या टॅबवरती क्लिक करा. तर टॅबवरती क्लिक केल्यानंतर पुढचं पेज असं ओपन होईल, सर्टिफिकेट ऑनलाईन. तर इथं काही सूचना दिलेल्या आहेत. तर त्यापैकी पहिली जी सूचना आहे की काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी लागतात. तर त्यात प्रिंट आउट ऑफ ऍप्लिकेशन, ती जी आता आपण ऍप्लिकेशन जे भरणार आहेत तर त्याची प्रिंट आउट आणि त्याच्यावरती साईन असली पाहिजे स्टुडंटची. त्यानंतर पेमेंटची रिसिप्ट, म्हणजे 500 रुपये जे लागणार आहेत त्याची रिसिप्ट, आणि त्यानंतर ओरिजिनल ट्रान्सफर सर्टिफिकेट और LC फॉर मायग्रेशन, आणि त्यानंतर झेरॉक्स कॉपी ऑफ स्टेटमेंट ऑफ मार्क्स, म्हणजे तुमचं फायनल इयरचं मार्कशीट. तर हे भरून झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ऍप्लिकेशन भरतायत त्याच्या 2 आठवड्याच्या आत तुम्हाला ते सब सेंटर्सला किंवा स्टुडंट फॅलिसिटेशन सेंटरला तुम्हाला सबमिट करायचे. तर त्याचे जे ऍड्रेस आहेत तर हे ऍड्रेस आहेत पुणे, नाशिक, अहमदनगर. तर या तिन्हींपैकी कुठल्याही सेंटरला तुम्ही देऊ शकता. तर याला स्वतःहून जाण्याची काही गरज नाही, तुम्ही पोस्टाने पाठवलं तरी चालेल, पण फक्त 2 आठवड्याच्या आतमध्येच तुम्हाला ते द्यायचंय. आणि त्याच्यानंतर 15 दिवसात तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट येणार आहे. आणि स्टुडंटला काही सूचना दिल्या आहेत महत्वाच्या, त्यापैकी मोबाईल नंबर हा तुमचाच टाका, कारण जे काही डिस्क्रिपन्सीज येणार आहेत किंवा ऍप्लिकेशन रिव्हर्ट होणार आहे तर त्या तुमच्या मोबाईल नंबरवरती त्याचा मेसेज येणार आहे, किंवा तुमचं ज्यावेळेस सर्टिफिकेट तयार होतं तर स्पीड पोस्टचा नंबर सुद्धा तुमच्या मोबाईलवरती मेसेज केला जाणार आहे. आणि सपोज तुम्ही सबमिट केल्याने जर काही डिस्क्रिपन्सी जर आली तर तुम्हाला 2 आठवड्याच्या आत ती भरायची आहे, नाहीतर तुमचं ऍप्लिकेशन कॅन्सल होईल. आता त्यानंतर अप्लाय ऑनलाईन, तर त्यावरती क्लिक करा. तर तुम्हाला पहिल्यांदा लॉग इन क्रिएट करायचंय. तर प्रोसिजर काय आहे सर्टिफिकेट अप्लाय करण्यासाठी, तर ते पहिल्यांदा दिलेली आहे. आणि इथे फी पण दिलेल्या आहेत. तर बऱ्याच प्रकारच्या ज्या फीज आहेत त्या इथे दिलेल्या आहेत. तर त्यापैकी आपण बघत आहोत मायग्रेशन सर्टिफिकेट. तर मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी 500 रुपये फी आहे. त्यानंतर क्रिएट लॉग इन मध्ये जा. लॉग इन करत आहात तर क्रिएट लॉग इन मध्ये जा. क्रिएट लॉग इन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशी विंडो ओपन होईल. तर युजर नेम तुम्हाला टाकायचंय. तर युजर नेम तुम्हाला क्रिएट करायचंय. त्यानंतर पासवर्ड पण क्रिएट करायचंय. त्यानंतर पासवर्ड पुन्हा कन्फर्म करा. ईमेल ऍड्रेस हा व्हॅलिडच टाका. आणि सिक्युरिटी क्वेश्चन, सपोज तुम्ही जर तुमचा पासवर्ड विसरलेत तर त्यासाठी सिक्युरिटी क्वेश्चन हा गरजेचा आहे. तर इथे एक सिक्युरिटी क्वेश्चन विचारलंय, व्हॉट इज युअर बर्थ प्लेस, तर ते तुम्ही टाकू शकता. जो सिक्युरिटी क्वेश्चन इथं दिसेल तर त्या पटीत ते आन्सर तुम्ही टाकून द्या. आणि त्यानंतर क्रिएट अकाउंट त्यावरती क्लिक करा. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर फिनिश अँड प्रोसीड फॉर ऍप्लिकेशन सिस्टीम त्यावरती क्लिक करा. पुढचं पेज ओपन होईल. तर त्यावर असं लिहिलेलं राहील, प्रोफाईल डज नॉट एक्झिस्ट, प्लीज क्रिएट अ प्रोफाईल. तर एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही प्रोफाईल क्रिएट करणार आहेत तर यात चुका काही व्हायला नको, कारण एकदा जी तुम्ही बनवली त्यानंतर ती पुन्हा चेंज होणार नाही. त्यामुळे बनवताना ती व्यवस्थितच बनवा. तर त्यानंतर स्टुडंट अँड इंडिव्हिज्युअल वरती क्लिक करा, और इंडिव्हिज्युअल वरती. पुढच्या पेजवरती प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी ऑप्शन येणार आहे. तर इथं मेनू मध्ये बघा, हे 2 आपल्याला भरायचे, प्रोफाईल अँड सर्टिफिकेट सेक्शन, आणि तिसरा आहे चेंज द पासवर्ड. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बेसिक डिटेल्स तुमच्या इथे फिलअप करायचे. तर हे फुल नेम ज्यावेळेस तुम्ही टाकणार आहेत
तर जे लेटेस्ट मार्कशीट स्टेटमेंट जे आहे म्हणजे तुमचं जे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्यावरती जसं नाव आहे तसंच इथं टाकायचंय. तर ते नाव टाकण्यासाठी पण त्यांनी काही गाईडलाईन्स दिले आहेत. सरनेम, फर्स्ट नेम अँड मिडल नेम फॉर महाराष्ट्रीयन स्टुडंट्स असं दिलेलं आहे. त्यानंतर मदर्स नेम, त्यानंतर हजबंड नेम हे ऑप्शनल आहे. जे रेड कलरच्या ऍस्ट्रिक्स मध्ये आहेत तर ते तुम्हाला कंपल्सरी भरायचे आहेत. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, तर डेट ऑफ बर्थ इथे एक्झाम्पल पण दिलेलं आहे कशा पद्धतीत डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं टाकायची. त्यानंतर जेंडर आणि त्यानंतर नॅशनॅलिटी. तर पुढचा जो सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ऍड्रेस डिटेल. तर पोस्टल ऍड्रेस टाकताना तो असाच ऍड्रेस एंटर करा की ज्या पोस्टल ऍड्रेस वरती तुम्हाला हे मागवायचं आहे सर्टिफिकेट. तर हा जो ऍड्रेस आहे हा फक्त इंडियन स्पीड पोस्ट म्हणजे सर्टिफिकेट जे भेटणार आहे फक्त इंडियन स्पीड पोस्टनेच भेटणार आहे आणि त्याच्यासाठी ऍड्रेस हा इंडियनच असला पाहिजे, भारताबाहेरचं चालणार नाही. त्यानंतर कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका. तर 1 बाय 1 तुम्हाला ऑप्शन येतील. त्यानंतर पिनकोड आणि तुमचा पोस्टल ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस जर सेम असेल तर इथं टिक करा, तर ऑटोमॅटिकच खाली येऊन जाईल. त्यानंतर पुढचा पार्ट आहे ईमेल आणि मोबाईल नंबर. तर मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे, फोन नंबर नसला तरी चालेल आणि ईमेल ऍड्रेस हे दोन्ही पण व्हॅलिडच टाका. त्यानंतर सेव्ह करा. त्यानंतर पुढच्या पेजवरती तुम्हाला ऍप्लिकेशन टाईप सिलेक्ट करायचं आहे. तर इथं आपण मायग्रेशन सर्टिफिकेट वरती क्लिक करणार आहोत. सिलेक्ट केल्यानंतर पुढच्या पेजवरती इन्स्ट्रक्शन मायग्रेशन सर्टिफिकेट असं ओपन होईल. त्यानंतर प्रोसीड वरती क्लिक करा. त्यानंतर पुढचं पेज असं ओपन होईल. तर पहिल्यांदा तुमचे बेसिक इन्फॉर्मेशन असेल ऍप्लिकंटची आणि त्यानंतर ऍप्लिकेशन डिटेल इन्फॉर्मेशन. तर त्यात तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सिलेक्ट करायचं इज प्रोफेशनल कोर्स. तर तुम्ही यातनं सिलेक्ट करू शकता प्रोफेशनल किंवा नॉन प्रोफेशनल. त्यानंतर तुमची स्ट्रीम, तर तुम्ही कुठल्या स्ट्रीमचे आहात. त्यानंतर एक्झाम नेम. तर एक्झाम नेम हे तुमच्या डिग्री मार्कशीट जे आलेलं आहे लास्टचं तर त्यावरती एक्झाम नेम दिलेलं आहे. त्यानंतर कॉलेज एक्झाम कोड आणि तुम्ही पासआउट कधी झालेलात, एप्रिल, मे और ऑक्टोबर, नोव्हेंबर. तर त्यावरती टिक करा. तर हे सुद्धा तुमच्या रिझल्ट मध्ये आहे. त्यानंतर स्टुडंट सीट नंबर. तर स्टुडंट सीट नंबर हा जो लेटेस्ट रिझल्ट वरचा सीट नंबर आहे तो टाकायचा. त्यानंतर PRN नंबर, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर, हा नंबर तुमच्या मार्कशीट वरती आहे. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायची लास्ट एक्झाम मंथ अँड इयर. तर इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर क्लास, ग्रेड. तर ग्रेड आलेले आताच्या रिझल्ट मध्ये तर जो काही ग्रेड आलाय तो इथे टाका. त्यानंतर TC और LC, ट्रान्सफर सर्टिफिकेट और लिव्हिंग सर्टिफिकेट. तर तो जो कॉलेजने दिलेला आहे तुम्हाला तर त्यावर जो नंबर आहे तो नंबर इथं टाका. त्यानंतर इश्युइंग डेट, कोणत्या तारखेला आलाय भेटलाय तुम्हाला, आणि रिझन फॉर मायग्रेशन. आता रिझन फॉर मायग्रेशन तुम्ही कसं टाकू शकतात की सपोज तुमची युनिव्हर्सिटी चेंज होणार आहे तर त्यासाठी तुम्ही ते टाकू शकतात. त्यानंतर कॉलेज लेफ्ट इयर. कॉलेज लेफ्ट इयर म्हणजे 2019-20 म्हणजे आता लेटेस्ट जे आहे ते, आणि याच्या आधी जर तुम्ही पासआउट असेल तर ते तुम्ही इथं टाकू शकतात. त्यानंतर लास्ट कॉलेज नेम. तर लास्ट कॉलेज नेम हे असंच टाकायचंय जे तुमच्या TC वरती प्रिंट केलेलं आहे आणि त्यानंतर सेव्ह करा. आपण पाठीमागच्या पेज वरती पुन्हा येणार आहोत. तर ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन टाईप सिलेक्ट करता तर यापैकी तुम्ही मल्टिपल ऑप्शन्स पण सिलेक्ट करू शकतात आणि ते इथं रिफ्लेक्ट होतील. आता आपण मायग्रेशन सर्टिफिकेट साठी अप्लाय केलंय म्हणून मायग्रेशन सर्टिफिकेट इथं दिसतंय. त्यानंतर प्रोसीड टू प्रिंट वरती क्लिक करा. पुढच्या पेज वरती एक इम्पॉर्टंट नोट आहे का जे स्टुडंट्स युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये सबमिट करणार आहात हे ऍप्लिकेशन, तर त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज नाही. तर तुम्ही हे स्टेप स्किप करू शकता आणि ज्या लोकांना नगर आणि नाशिक विभागात सबमिट करायचं आहे तर त्यांच्यासाठी ही महत्वाची स्टेप आहे. त्यांना डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तर इथून तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता.
तर इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करताना वन बाय वन अपलोड करायचे. इथं डॉक्युमेंटचं नाव काही दिलेलं नाही काय अपलोड करायचे, बट सुरुवातीच्या पेजला आपण बघितलं होतं की मायग्रेशनसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात. एक म्हणजे मार्कशीट आणि दुसरं म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट. तर हे 2 डॉक्युमेंट्स मी आता अपलोड केलेले आहेत. त्यानंतर सबमिट अँड प्रोसीड कर. याच्या आधी पण एक स्टेप होते, तर ती मी तुम्हाला इथं दाखवलेली नाहीये. पण ज्यावेळेस तुम्ही कॅश और कार्डवरती सिलेक्ट करतात, तर कार्डवर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला ऑनलाईनचं ऑप्शन नंतर प्रोसीड फॉर पेमेंट मध्ये येणार आहे. जर तुम्ही कॅशवरती सिलेक्ट केलं तर तुम्हाला चलनचं ऑप्शन येणार आहे. तर त्यासाठी महाराष्ट्र बँकचं चलन जनरेट होईल आणि HDFC बँकचं चलन जनरेट होईल, जे तुम्हाला भरायचं आहे. तर तुम्ही कार्डवरती सिलेक्ट केलं तर तुम्ही डायरेक्ट SBI नाही पण या पेमेंट या पद्धतीत करू शकतात, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगने. पेमेंट केल्यानंतर तुम्ही पुन्हा पाठीमागच्या पेजवरती येणार आहात आणि तिथे पेमेंट स्टेटस सक्सेस दाखवेल. तर या दोन्ही पण कॉपीज तुम्ही डाउनलोड करून घ्या. डाउनलोड ऍप्लिकेशन फॉर्म आणि कार्ड पेमेंट रिसिप्ट डाउनलोड. डाउनलोड केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आउट घ्या आणि त्याच्यावरती स्टुडंटची साईन असली पाहिजे. आणि त्यानंतर ऑनलाईन पेमेंट जे केलेलं आहे किंवा चलन जे पे केलेलं आहे तर त्याची एक कॉपी असली पाहिजे. म्हणजे स्टुडंट कॉपी तुमच्याकडे ठेवा, ऑफिस यूजची कॉपी ती एक लागणार आहे. त्यानंतर ओरिजिनल ट्रान्सफर सर्टिफिकेट और लिव्हिंग सर्टिफिकेट फॉर मायग्रेशन ते एक तुम्हाला लागणार आहे आणि झेरॉक्स कॉपी ऑफ मार्कशीट. तर हे 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला पाठवायचे आहेत. एक तर पुणे, नाशिक किंवा अहमदनगर हे 3 इथं ऍड्रेस दिलेले आहेत. आणि ग्रीव्हन्सेस काही असेल तर 2 वीकच्या आत तुम्हाला सबमिट करायचे आहेत. आणि एकदा मायग्रेशन सर्टिफिकेट साठी अप्लाय केल्यानंतर आणि या सेंटर्सला पाठवल्यानंतर 15 दिवसांनी तुमचं मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला इश्यू होणार आहे. तुम्हाला अजून काही अडचणी असतील या संदर्भात तर तुम्ही या मायग्रेशन डिपार्टमेंटलाही पण कॉल करू शकतात. आणि माझ्या बाजूने जर तुम्हाला काही अजून मदत हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात.